नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधर्मावर धर्माचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, पापावर पुण्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि अत्याचारावर रावणावर श्री रामाचा विजय इत्यादीचे प्रतीक असणाऱ्या दसरा सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या दिवशी जो कोणी भक्त मन लावून ही कथा ऐकेल त्यांच्या घरात असणाऱ्या वाईट गोष्टींचा आजच नाश होईल. चला तर पाहूया कथा काय आहे. दुर्गा देवी आणि राक्षस महिषासूर यांच्यात युद्ध. पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव, राक्षस किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही. वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात कहर केला. सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गा देवीला जन्म घ्यावा लागला. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गा देवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि 10व्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुरांचा वध करून या दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गा देवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्धाशी संबंधित नवरात्रीची श्रद्धा दुसऱ्या मान्यतेनुसार काय आहे. माता दुर्गा देवीने ज्या दिवशी महिषासुरांचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गा देवीची पूजा केली. श्रीरामाने पूर्ण 9 दिवस रामेश्वर मध्ये देवीची पूजा केली. श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामांना रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला. मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला. तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती. भगवान रामाच्या विजयाचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाऊ लागला. या विजया दिवशी त्याच दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. तसेच शमीपूजन, अश्वंतक म्हणजेच आपट्याच्या वृक्षाचे पूजन विजयादशमीला करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा एक पुत्र होता. त्याने आपल्या पुत्राला बोडोद शहरी वरतंतू या ऋषीकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठविले. ऋषीकडे राहून कौत्स विद्यार्जन करू लागला. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी कौत्सची फार इच्छा होती. कौत्सने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी सुवर्णमुद्रा व त्याप्रमाणे एकाच व्यक्तीकडून त्या 3 दिवसात मला आणून दे. एकाच व्यक्तीकडून 3 दिवसात एवढेच द्रव्य मिळविणे फारच कठीण होते. त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा होता. तो खूप उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता. कौत्स अयोध्येला रघुराजाकडे गेला. रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढ्या सुवर्णमुद्रा देखील 3 दिवसात देण्याचे रघुराजाने कौत्सला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली. इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षावर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने 14 कोटी सुवर्णमुद्रा कौत्सला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्यांच्या गुरूंना अर्पण करण्यास दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रांचा शमीच्या आणि आपट्यांच्या वृक्षाखाली ढीग करून ठेवला. तो लोकांना घेऊन जाण्यास सांगितले. लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षाची पूजा केली. येथेच सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस
विजयादशमीचा दिवस होता. त्या वेळेपासून शमीची व अश्वमंतक म्हणजेच आपट्याच्या वृक्षाची पूजा करून सुवर्ण मुद्रा म्हणून आपट्याची पाने लुटण्याची चाल प्रचलित आली. कथा वाचून झाल्यावर म्हणावे की महिषासूर निर्दाशी भक्तांना सुख दे नम, रक्त बीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी नम, शुंभनिमस्तम धूम्राक्षतस्तेन वर्दिनी नम, सर्व शत्रु विनाशिनी सर्व सौभाग्यदायिनी नम, देहि सौभाग्य मारोये देहि मे परम सुखम, रूप देहि जय देहि यशो देहि दिशो देहि उदयोस्तु जय जगदंब. इतरांच्या भल्यासाठी कार्य करा, जे तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल. जे तुमच्यासोबत होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर ते इतरांसोबत करू नका. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल. जे पेराल तेच उगेल, जे देचाल तेच परत मिळेल. जे इज्जत असो की धोका, जेव्हा तुमची चूक नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून जा की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत. जो चांगलेच कर्म करत असतो तो प्रामाणिकपणे अत्यंत कष्ट करत असतो, आणि जो वाईट कर्म करतो त्यांचा थोड्या दिवसांनी निश्चितच वाईट होत असतं. यात एक मन आहे, दुसऱ्याचा चांगला करता येईल तर करा, पण वाईट तर करूच नका. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, आणि तुम्ही त्यांच्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे तुमचे कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुमच्या सोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका. वेळेचा आदर करणारे नेहमी आपले कर्म प्रेमाने करत असतात. त्यांना कोणत्याही फळाची अपेक्षा नसते, त्यामुळेच त्यांचे नेहमी चांगले होते. कोणावरही सूड उगविण्याचा विचार करत बसू नका. आपला वेळ अजिबातच घालवू नका, कारण कर्म ज्याचे आहे ते करणारच आहे, आणि कर्म हे त्यांना त्यांचे फळ देणारच आहे. जे लोक तुमच्यावर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही, आणि यालाच कर्म असे म्हणतात. नेहमी चांगला विचार करा, चांगले वागा, म्हणजेच तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगलेच फळ मिळेल. कर्माचे फळ मिळण्यासाठी कोणतीही मुदत नाही. ज्यांनी तुम्हाला दुखवले आहे त्यांच्यावर कधीही राग ठेवू नका, कारण त्यांच्या कर्माची फळे हे त्यांना वेळेनुसार मिळणारच आहेत. कर्माची परतफेड ही करावीच लागते, ती काही कोणाला चुकणारी नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.